मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात राज्यातल्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीने। ही घडामोड काहीशी पडद्या आड घडली। बंद दाराच्या आड आज राज्यात एक महत्त्वाची बैठक झाली। ही बैठक होती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातली। राज्यामध्ये शिवसेना भाजप यांच्यात रस्त्यावरचा जबरदस्त असा राडा संघर्ष वाक युद्ध पाहायला मिळत असताना या दोन बड्या नेत्यांची झालेली ही भेट अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका चर्चेला उधाण आलंय। बंद दाराआड या दोन मोठ्या नेत्यांची ही चर्चा झाली आणि दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी शिवसेनेबद्दल काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसलं। त्यांना जेव्हा युतीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भविष्यात पक्ष नेतृत्व जे सांगेल ते करू। त्यामुळे नारायण राणे हे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी खरं तर सकारात्मक असतील का याच्याबद्दल शंका होती, कारण जो काही राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसात पाहायला मिळाला पण राणेंनी काहीशी मवाळ भूमिका घेतली। त्यामुळे रस्त्यावरचा शिवसेना भाजपचा संघर्ष सुरू असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली याच एका चर्चेनं आज उधाण आलं होतं। दौरा जो झालाय जन आशीर्वाद यात्रा जी झाली दरम्यान ही सगळी राजकीय घडामोड घडत असताना विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांनी याच्याबद्दलचं काय भाष्य केलेलं आहे जाणून घेऊयात। राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतं आणि शत्रूही नसतं कायमचं। भविष्यात जर युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? हे बघा, जर तरला मी उत्तर देत नाही। भविष्यात युती झाली ना तर आमचे प्रमुख जे बोलतील ते मान्य है। हमारे रिश्ते ना कभी खराब हुए थे ना कभी खराब होंगे। हम एक वैचारिक बंधन से हमेशा जुड़े रहे हैं और वो बंधन हिंदुत्व का है। हम अलग हुए हैं लेकिन हमने कभी एक दूसरे से जाति दुश्मनी का माहौल नहीं बनाया। कभी भी हम एक दूसरे के कार्यालय के ऊपर पत्थरबाजी नहीं की थी। एक दूसरे के कार्यकर्ताओं के ऊपर हमला नहीं किया था हमने। लेकिन ये इसलिए हुआ है कि जो बाहर से आए हुए लोग हैं बीजेपी में, वो चाहते हैं कि इस प्रकार का संघर्ष चले और हमारे नेतृत्व को आगे जाने दीजिए। उससे सबसे बड़ा खतरा मैं आपको बताना चाहता हूँ, महाराष्ट्र के बीजेपी के जो वर्तमान नेता है उनको है। शेवटी प्रत्येक जण आपापल्या पार्टीमध्ये जिथे कुठे असतो त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये एक त्याची एक धाटणी तयार होते। धाटणी त्या धाटणीप्रमाणे बोलतो। आता राणे साहेब हे मूळ तुमच्या धाटणीतले आहेत। ती धाटणी जी आहे जे तुम्ही आजही रोज बोलताच आहे, मारेन तोडेन पाय तोडेन असंच चालू। तर त्या धाटणीतले राणे साहेब हे बीजेपी मध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांची ती जी धाटणी आहे बोलण्याची ती कशी काय सोडतील? आणि त्यामुळे तुम्ही उगाचच आमच्यामध्ये रिफ्ट निर्माण करण्याचा भिंत उभी करण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही खूप हुशार राजकारणी आहोत, आमच्या चेहऱ्यांवरून जाऊ नका। त्यामुळे ती फूटबीट पडणं आहे ते तुमच्यात पडो। आमच्यामध्ये 22 महिने सरकार नाही, मोठमोठे नेते आले, विखे साहेब असतील, हर्षवर्धन पाटील असतील, गणेश नाईक, कोणी हुकच नाही केलं ठीक आहे। कालच्या तर घडत असतं कधी वर खाली, आता ते वर आहेत आपण खाली आहोत, इथं वर आपण होतो। शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। सध्या रस्त्यावरचा राडा थांबला असला तरी वाक युद्ध मात्र कायम आहे। नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार तोंडसूक घेतलं, शाब्दिक हल्ला चढवला। काय म्हणालेत राणे जाणून घेऊयात। मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये। जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतात। माझी हरकत नाही, दाखवा। पण आम्ही जन्माला आलो ते फक्त विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही। भविष्यात आम्ही महाराष्ट्रात सत्तेवर येऊ आणि केंद्रात आहेच, आम्ही केंद्रात आहे। आणि त्यामुळे अधिकाऱ्याने वरिष्ठांचे काही जरी आदेश आले
तरी कायद्यानेच कारवाई करावी असं मला पोलिसांना सांगायचं आहे. कायद्याच्या बाहेर जाल तर पुढे कारवाई जी होईल ती तुम्हाला सामोरं जावं लागेल. नारायण राणेच्या पाठी लागू नका. नाहीतर मी आता थोडाच बोलतोय, मग सगळंच बोलायला लागेल. ते परवडणार नाही परवडणार. केसेस काढू, हे काढू, ते काढू. अरे मी एवढा जर क्रिमिनल होतो, मुख्यमंत्री केलं कसं काय? एवढ्या वर्षी मंत्री होतो कसा राहिलो मी? हे दोघे माझ्या दृष्टीने म्हणजे वायफळ बडबड करणारे आहेत. संजय राऊतला तर त्यासाठीच ठेवलंय, संपादक सोडा, पण हे बोलायलाच ठेवले. आणि त्यामुळे भाजपामध्ये ओरिजिनल त्यांचे काय जे आयडिओलॉजी आहे, तर आम्हाला घेताना ही आयडिओलॉजी स्वीकारून आम्ही आलेलो आहे. त्यामुळे ओरिजिनल असो काही असो, भाजपाला परवडतंय ना. आम्ही बाहेरच्यांचं काय ऐकायचं? काय तो विनायक राऊत, ते 2 राऊत तर शिवसेनेला डुबवणार आहे आतमध्ये एकदम खोल तलावात. तेव्हा राऊतांवर टीका केली नारायण राणेंनी, स्वाभाविक आहे. विनायक राऊत यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं. विनायक राऊत म्हणाले की आज ज्या प्रकारे टीका केली जाते नारायण राणे यांच्याकडून, ही टीका केवळ डिवचण्यासाठी, शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिलं गेलंय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि त्यांनी सवाल उपस्थित केलाय की त्यांच्या चुलत भावाची जी हत्या झाली ती कोणी केली, कशी केली, हे सुद्धा सांगण्यात यावं. बघूयात विनायक राऊत काय म्हणाले. शिवसेनेकडे सुद्धा पुरावे खूप आहेत. ते पुरावे आम्हाला द्यायची गरज नाही. भाजपाचे सन्माननीय नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नारायण राणेंची जी कुंडली मांडलेली आहे, त्या कुंडलीचा अभ्यास जरी अत्याचार सरकारने केला तरी खूप आहे. त्यामुळे ते जास्त पुरावे शोधण्याची गरजच नाही आम्हाला. बेताल आरोप करण्यामध्ये नारायण राणे नंबर 1 आहे. परंतु मी जाहीरपणे सांगू इच्छितो की अंकुश राणे जे नारायण राणेंचे सख्खे चुलत भाऊ होते, त्यांचा खून कोणी केला? नारायण राणे यांच्या घराच्या समोर युवा सेनेनं आक्रमक आंदोलन केलं आणि त्यामुळे शिवसेना नारायण राणे यांच्यातला संघर्ष अगदी शिगेला पोहोचला. नारायण राणे यांनी मात्र त्यांच्या घराच्या समोर आंदोलन करणाऱ्यांना शिवसेना म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी या पुढे सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ठणकावलंय. माझ्या घरासमोर आलेले शिवसैनिक फोड करून त्याने माझ्या घरावर आले म्हणून सत्कार झाला त्यांचा. वा, सत्कार काय पराक्रम केला सरदेसाई साहेबांनी. चोपलं पोलिसांनी. मला वाटतं गेली 2 वर्ष ज्या पद्धतीने विरोधकांच्या मार्फत आमच्या नेत्यांवर वारंवार खालच्या पातळीची टीका केली जात होती, प्रत्येक शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी संयम पाळला होता. पण कुठेतरी संयमाला सुद्धा मर्यादा असतात आणि त्या दिवशी मर्यादा ओलांडल्यानंतर शिवसेना काय आहे हे पुन्हा एकदा विरोधकांनी बघितलं. आक्रमकता ही शिवसेनेच्या DNA मध्ये आहे. समोरनं आरे झालं तर दुप्पट ताकदीने कार्य होत राहील. की आम्ही कोणीही एखाद्या कुठल्या व्यक्तीला तो अपशब्द दिला नव्हता. तर मी म्हणालो तसं आमच्या मोहसिन शेखला बेदम मारहाण होत असताना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली ती भावना होती आणि त्यामुळे एखादा अपशब्द निघाला असेल तर त्यामध्ये काही दिलगिरी मानायला मला काही मोठी गोष्ट वाटत नाही. आणि चूक झाली असेल तर ती मान्य केली पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. यानंतरची बातमी आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली. धोक्यात आलेलं ओबीसींचं आरक्षण परत मिळवण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांनी मंथन केलं. या विचार मंथनातून आज कुठल्याही प्रकारचा सरकारचा प्रस्ताव मात्र त्याच्याबद्दलचं अंतिम मत बनू शकलं नाही. तो प्रस्ताव पारित होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी पुन्हा एकदा
एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत सर्व नेत्यांची मतं जाणून घेऊन त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट होईल। ओबीसी आरक्षणावर आज बोलवलेल्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालं नाही। शुक्रवारी पुन्हा बैठकीचं आयोजन केल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं। इम्पेरिकल डेटा शिवाय आरक्षण अशक्य असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळवणं सरकारच्या हातात आहे। राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका नको अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। जोपर्यंत हे पॉलिटिकल आरक्षण ओबीसीचं परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका। कारण आपण बघतो सहकाराच्या क्षेत्रात पाहिजे ती निवडणूक आपण घेतोय, नाही पाहिजे तर पुढे ढकलतोय। मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातही जोपर्यंत ओबीसींचं पॉलिटिकल आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा अपरिमित हानी ओबीसी समाजाची होईल। या सगळ्या याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या शुक्रवारी किंवा आठवड्याभरानंतर अंतिम निर्णय घेण्याकरता आपण बसू। तोपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवर लॉ अँड ज्युडिशरी जे काही मुद्दे आम्ही मांडले आहेत त्या मुद्द्यांवर अभ्यास करेल। तर आम्हाला ते मान्य आहे, आम्ही पुन्हा बसायला तयार आहोत, वारंवार बसायला तयार आहोत। पण 50% अटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो तर हे जे मूळ जजमेंट आहे हे जस्टिस बालकृष्णन चीफ जस्टिस यांचं घटनापीठाचं आहे। त्यामुळे अजून 9 जजेसचा बेंच आपल्याला कॉन्स्टिट्यूट करावा लागेल, म्हणजे पुढचे 5 ते 7 वर्ष ओबीसीला एकही जागा रिझर्वेशनमध्ये मिळणार नाही। त्यामुळे ह्या 2 लढाया पॅरलल लढल्या पाहिजेत। पहिल्यांदा जवळजवळ 20 जिल्ह्यातलं ॲडिशनल आरक्षण आपल्याला मिळून जे कम्पेन्सेट होत आहे ते घेतलं पाहिजे। 10 जिल्ह्यांमध्ये 22 ते 27% मिळत आहे ते घेतलं पाहिजे आणि 5 जिल्ह्यांकरता आपण नीट विचार करून त्यांनाही देताना शक्य आहे त्याला वेगळा कायदा तयार करावा लागेल, तो कायदा तयार केला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात लढायचं तर लढायला पाहिजे। पण केवळ ही भीती दाखवून एकाही ओबीसीला आम्ही आरक्षण देणार नाही अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल आम्हाला ते मान्य नाही, आम्ही ते मान्य करणार नाही। ओबीसींना आरक्षण द्यावंच लागेल। राजकीय आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे, ते घटनापीठाने मान्य केलेलं आरक्षण आहे। आणि एक गोष्ट अजून मी स्पष्ट केली, घटनापीठाने आपलं आरक्षण रद्द केलेलं नाही, ते रीड डाऊन केलंय, ते स्ट्राईक डाऊन केलेलं नाही। रीड डाऊनचा अर्थ असा आहे ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, आरक्षण परत मिळेल। या जिल्ह्यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळणारच नाही, त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला करता येईल त्याच्यावरची अजून एक स्टडी आपण लावलेली आहे आणि येत्या शुक्रवारी पुन्हा त्याच्यावर बसायचं आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यामध्ये जे आरक्षण आहे ते कायम राहणारच आहे। राहिले 16 जिल्हे जे आहेत त्या 16 जिल्ह्यामध्ये कमी जास्तपणा होणार आहे, त्याच्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला कव्हर करता येईल याच्यावरची एक सांगोपांग चर्चा झालेली आहे। येत्या शुक्रवारी पुन्हा अजून याच्यावरची एक बैठक होणार। आज महत्वाची ओबीसीचा निर्णय होऊ शकतो असं बोललं जाते। नाही, आता आम्ही सगळ्यांना बोलवलंय आणि काय काय चाललंय ते सगळ्यांचं ऐकून घेणार। मुख्यमंत्री वगैरे त्यांनी बोलवलंय सगळ्यांना आणि हा ओबीसीचा प्रश्न जो असा अडकलेला आहे आणि निवडणुका लागलेल्या आहेत काय आणि अडचण निर्माण होते तर काय करायचं, सगळ्यांना बोलवलेलं। दिल्लीपर्यंत आपण त्या पद्धतीने लढण्यासाठी तयारी ते चालूच आहे, अजून ती लढाई चालूच आहे ना। राज्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। दहीहंडीच्या मुद्द्याचं कुणी राजकारण करू नये अशा प्रकारचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय, तर दहीहंडी साजरी करणारच अशा प्रकारची भूमिका मनसेने घेतली आहे। उत्सव स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरता किंवा राजकीय फायद्याकरता तो करणं हे अयोग्य आहे असं आम्ही ठरवलं आणि त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि इतर अनेक नेत्यांनी आवाहन केल्यानुसार संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहीहंडीचा दरवर्षी होणारा जो जागतिक स्तरावर गणला जातो तो उत्सव ह्यावर्षी आम्ही रद्द करून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करीत आहोत। देशामध्ये असं व्हायला नको की महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव, गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करायला लोक एकत्र जमले आणि ते एकत्र जमल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ह्या राज्यामध्ये आणि ह्या देशामध्ये आलेली आहे। अशी परिस्थिती आपल्या गोविंदांवर येऊ नये यासाठी कोणी गोविंदाशी जीवाशी खेळता कामा नये असं मी आयोजकांना विनंती करतो। त्यांना हात जोडून सांगतो की आपण काही
आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी काही हेच वर्ष नाही आहे ना, आपण पुढल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करू शकतो. दहीहंडी पथक मंडळ आली होती आणि सर्वांनी दहीहंडी उत्सव सर्व निर्बंध पाळून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. आज गेले 1.5-2 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये कुठलेही हिंदू सण साजरे होत नाही आहेत, कुठले मराठी सण साजरे होत नाही आहेत. ही सण साजरा करायची इच्छा व्यक्त केली आणि आमच्या अविनाश जाधवसुद्धा ठाण्यामध्ये त्यांची सर्वात मोठी हंडी असते, तर आम्ही यावेळेला निर्णय घेतला की हे आम्ही साजरा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं आज जबरदस्त दणका दिलाय. ईडीनं एकनाथ खडसे यांची 5 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी या आधीच ईडीकडून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या जावयाला अटक झाली आहे. त्यानंतर ईडीनं एकनाथ खडसे यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलेलं होतं. त्यांच्या पत्नीवर त्यांना सुद्धा अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली होती आणि आता एकनाथ खडसे यांच्यावर ईडीनं एक मोठी कारवाई करत त्यांची लोणावळ्यातली 5,73,00,000ची मालमत्ता जप्त केली आहे. रिलायन्स ला लवकरच नव्या लसीसाठी परवानगी मिळणार आहे आणि त्यामुळे देशामध्ये एक नवी लस निश्चितपणे मिळेल याची आशा सुद्धा निर्माण झालेली आहे. देशातल्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याच दरम्यान रिलायन्स लाईफ सायन्सच्या भारतीय बनावटीच्या कोविड-19 लसीची ट्रायल सुरू करायला परवानगी मिळणार आहे. रिलायन्स लाईफ सायन्सनं पाठवलेल्या अर्जावर या विषयातल्या तज्ज्ञ समितीनं परवानगी द्यायला सांगितलंय. याबाबतचं पत्र लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय बनावटीच्या लसीचे 2 डोस आहेत. ही लस प्रोटीन बेस असून 2022च्या पहिल्या 3 महिन्यात ती येण्याची शक्यता वर्तवली जाते. लसीच्या पहिल्या चाचणीत 20 ते 80 जणांना ही लस देऊन सुरक्षितता आणि आरोग्य प्रतिकार क्षमता तपासली जाईल. पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी अधिक नागरिकांना ही लस दिली जाईल. ही लस नवी मुंबईत तयार केली जात असून ती परवडणारी असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.